एक आर्डिनो घेतलाय, रिले मॉडेल, सेन्सर, सॉइल सेन्सर एक आहे, बॅटरी आणि पंप. तर जेव्हा आपण हे अॅनालॉग इथे आपण व्हेरिएबल्स घेतलेत, जेव्हा आर्डिनो स्टार्ट होणार तर व्हेरिएबल मॉइस्चर सेन्सर 0 ला सेट होणार. सेट पंप पिन घेतली, ती रीड डिजिटल पिन 8 करणार. ही डिजिटल 8 पिन आहे, ती जे रिले मॉडेलला आपण इनला कनेक्ट केलेली, ती पंपला ऑर्डर देते, म्हणजे ऑर्डर देण्याचं काम करते, ती रीड करते 8 पिन. आणि सेट ड्राय थ्रेशोल्ड हा 700 ला आपण सेट केलेला आहे, म्हणजे 700च्या खाली जर म्हणजे हे झालं म्हणजे कोरडी माती झाली की ते पाणी घेणार. मग हे आपण हे फिजिकल केलं, इथं कोडिंग केलेलं आहे. मग फॉर लूप मध्ये आपण ती कंडिशन टाकली की मॉइस्चर सेन्सर हा रीड करणार अॅनालॉग पिन A0, जिथून आपण अॅनालॉग पिनला आर्डिनोची अॅनालॉग पिन सेट केलेली आहे, ते मेसेज सेंड करणार की रीड अॅनालॉग पिन. थोडक्यात तिथं पाणी कोरडं पडलं की ते आपोआप घेणार. आणि तुम्ही कोडिंग जे शिकताय कोडिंग ते म्हणजे आपला डेटा बऱ्याच ठिकाणी यूज करतो. उदाहरणार्थ तुमची ही भरली, टँक भरली, तिथे ऑटो स्विच फिल्टर, आपला फिल्टर असतो, फिल्टर असतो का, फिल्टर भरला की फिल्टर ऑटोमॅटिक बंद होतो, त्यामध्ये पण हेच यूज केलेलं असतं सेन्सर. मग ह्या मग इफ कंडिशन वापरली, जर थ्रेशोल्ड पेक्षा कमी असेल अॅनालॉग पिन जी A रीड करते डेटा, ती जर 700 पेक्षा कमी असेल तर ते लो दाखवणार. लो म्हणजे बाबा तिथं पाण्याची गरज आहे, मग ते पाणी घेणार. आणि एल्स कंडिशन मध्ये आपण टाकले, जेव्हा ती हाय असेल तेव्हा पाणी बंद करणार. ह्या प्रकारे कोडिंग आहे.